डॉक्टरांचा किती मोठा ऍक्सिडेंट झालाय काय माहित. खूप लागलं तर नसेल ना त्यांना. त्यांच्यासोबत संजू सुद्धा होता. दोघांनाही काही व्हायला नको. हे गणपती बाप्पा, त्यांच्यावरची संकट पाहिजे तर माझ्या पदरात घाल, पण त्या दोघांनाही काही होऊ देऊ नकोस. आता समाधान झालं असेल हिचं. अख्खं गाव सांगत होतं तरी नाही ऐकलंय ना. आल्या का कशी ऐकल? तिला तर पैसा पाहिजे होता ना. अरे पण ह्या पैशाच्या पायात डॉक्टरांचा जीव गेला असता त्याचं काय? बरोबर आहे. हिच्यामुळे आपलंच नुकसान झालंय. हिनं डॉक्टरांना जमीन घ्यायला जाण्यापासून थांबवायला पाहिजे होतं. काय तर म्हणून नवऱ्याचं ऑपरेशन करायचंय, पण जो माणूस जाग्यावर आहे तो ठीक होईल का? पण डॉक्टरांसारख्या देव माणसाचा जीव हिनं पणाला लावला. नाहीतर काय का एवढी स्वार्थी बाई आजपतर दुसरीकडे कुठं बघितली नसेल बघ. डॉक्टर, तुमचा या गोष्टीवर विश्वास असो नसो, आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. आम्हाला तुम्हाला गमवायचं नाही, त्यामुळे हा जमिनीचा हट सोडून द्या बघू. आम्ही तुम्हाला ही जमीन घेऊच देणार नाही. तुम्ही जर आमचं आधी ऐकलं असतं तर ही वेळ तुमच्यावर आली नसती. बरोबर आहे मंगलताई तुमचं. तुम्ही आता काय काळजी करूच नका. डॉक्टरने जर आपलं ऐकलं तर ठीक, नाही तर आपण दुसरा मार्ग काढू कुठला तरी. पण त्यांना ही जमीन घेऊन द्यायची नाही म्हणजे नाहीच. होय, आम्ही बी बघूच मंजू तिची आपसकून जमीन कशी विकते. तिला गावाचं ऐकावंच लागल. अहो काय बोलताय तुम्ही? हे त्या आधीच अडचणीमध्ये आहेत. तुम्ही असं बोलून त्यांच्या अडचणी नका वाढू. अहो डॉक्टर, मान्य आहे त्या अडचणीत आहे, म्हणून तिला काय दुसऱ्या जीव अडचणीत टाकायचं लायसन मिळालंय वे. अहो तुम्ही पुण्यवान म्हणून वाचलात, नाहीतर आज वाईट वांगा काय बी घडलं असतं. अहो तुमची पुण्याई म्हणूनच कामाला आली, पण दरवेळेला तुमची पुण्याई कामाला येईल असं नाही ना. म्हणूनच आता सावध व्हा. आगीशी खेळायला जाऊ नका. लांब राहत्या जमिनीपासून. नाही राहिलात तर आम्ही आहेच म्हणा जमिनीपासून लांब ठेवायला. मंजू, मंजू तू नामो, तुला काय कळलं का रे? त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला, त्यांना किती लागलेत, कसे तरी ते. नाही ना, मला पण नाही माहित. ते मॉलवर गिराईक आलं होतं आणि त्यांनी सांगितलं. नामू, हे सगळं काय चाललंय ना, मला खरंच कळत नाहीये रे. आतून ना मला खूप भीती वाटतेय बघ. रोज एका पाठीमागून एक अडचण माझ्या समोर उभीच राहतीये. आता रस्त्याने येत होते तेव्हा गावकरी मला टोमणे मारत होते. मी काय केलंय नामू? ए मंजू, म्हणजे तू आत नको जाऊ. का? काय झालं? डॉक्टर आणि संजू तुझी जमीन बघायला गेले होते तेव्हाच त्यांचा अपघात झाला आणि हे समध्या गावाला कळलं. तुला नको नको ते बोलतील. आत नको जाऊ. डॉक्टरला आणि संजूला असं त्रासात सोडून मी माझ्या घरी नाही जाऊ शकत. मग समधी गावातली लोक तुला त्रास देतील त्याचं काय? आधीच तुला काही कमी त्रास दिलेला नाही. कारण नसताना तुला दोष देतील, तुझा अपमान करतील. एक काम कर, मी आतमध्ये जातो आणि बघतो काय झालंय त्या डॉक्टरांना आणि तुला कळवतो. तू घरी जा. नाही नामू, जोपर्यंत मी माझ्या डोळ्याने त्यांना बघणार नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार. अगं मंजू ऐक माझं, नको जाऊ आतमध्ये. तुला खूप त्रास देतील ग. आजपर्यंत एवढा त्रास सहन केलाय ना, मग अजून थोडा त्रास सहन करेन. कुठे बिघडलं? पण आज त्यांना न बघता जर मी माझ्या घरी गेले ना तर मी स्वतःला कधीच माफ करू नाही शकणार. प्लीज मला रोखू नकोस, मला जाऊ दे. मला त्यांना भेटावंच लागेल, काही झालं तरी. नामू, प्लीज मला समजून घे. ठीक आहे, तू माझं ऐकणार नाही तर ठीक आहे, जा आतमध्ये. पण एक ध्यानात ठेव,
हे समजा जे काय घडलंय ना हे तुझ्यामुळे घडलेलं नाही. यात तुझा आणि तुझ्या जमिनीचा काय बी दोष नाही. त्यामुळे आतमध्ये कोण काय तुला बोललं ना वाईट वाटून घेऊ नकोस. नाही घेणार. ठीक आहे मग चला आत. डॉक्टर, फार लागलं नाही ना तुम्हाला? ठीक आहात ना तुम्ही? हे इथे संजू, अरे हे बरं आहे, आधी लोकांची धोक्यात घालायचा आणि मग जिथं काय विचारायचं. आम्ही सांगितलं ऐकलं नाहीस आणि आता आलीस काळजी दाखवायला. हीच काळजी आधी घेतली असती तर आज डॉक्टरांचा अपघात घडलाच नसता. सगळं गाव तुला सांगत होतं तू डॉक्टरांना जमीन इकू नको इकू नको. तेव्हा म्हणालीस की माझी जमीन आहे, माझं मी बघीन. आता हे जे झालंय ते कोण निसतरणार? मरता मरता वाचले डॉक्टर आज. हलकीशी गाडी स्लिप झाली होती. मरता मारता काय? म्हणजे आता काय आम्ही त्यांच्या मरणाची वाट बघायची का? म्हणजे तुला बरं वाटेल? मंजू, तुला जर गावात राहायचं असेल ना तर तुला गावातल्या लोकांचं ऐकावंच लागेल. होय, नाहीतर सगळे मिळून तुला वाईट टाकू. अहो काय बोलताय तुम्ही हे? माझ्यामुळे त्यांना एवढी मोठी शिक्षा नका देऊ. मी तुम्हाला खाली बसा, बसा खाली. हळू हळू. हे बाप, मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. प्लीज तुम्ही त्यांना दोष देऊ नका. चूक माझी आहे. त्यांच्यामुळे नाही अपघात झालाय. मी गाडी चालवत होतो त्यामुळे जी काही चूक झाली असेल ती माझी झाली असेल. बघा, एवढं होऊन डॉक्टरांना तुझीच काळजी आहे. तुझी चूक स्वतःच्या अंगावर घेता येत. आणि तू पैशा पाय मरणाच्या दाड्यात द्यायला निघालीस त्यांना. मंजू, अगं पैशासाठी एवढी स्वार्थी बनू नकोस. जर तुझ्या थोडीशी माणुसकी शिल्लक असेल ना तर डॉक्टरांना जमीन देण्याचा निर्णय मागे घे. आमचा देव माणूस आमच्यापासून दूर नेऊन काय मिळणार आहे का तुला? दुसऱ्याचं वाटोळं करून आपलं कधीच चांगलं होत नाही, ध्यानात ठेव. मला तर समद्यांचं पटतंय. बघ बया मंजू, जरा दुसऱ्याचा विचार कर. डॉक्टर, सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. माझी जमीन दाखवायला तुम्हाला पाठवायलाच नको होतं, नाहीतर एवढं सगळं घडलंच नसतं. तुम्हा सगळ्यांची मी हात जोडून माफी मागते. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांनाही खूप त्रास झालाय. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं मला पटतंय, म्हणून मी माझा निर्णय मागे घ्यायला तयार आहे. मी माझी जमीन डॉक्टरांना नाही विकणार. उशिरा का होईना पण शहाणपण आलं. देवच पावला म्हणायचं. डॉक्टर, खूप त्रास होतोय का तुम्हाला? इथे डॉक्टर, तुमच्यासाठी मम्मीने गरम पाण्याची पिशवी दिली. दे इकडे. नाही, रहने दो, मैं करती हूँ. डॉक्टर, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास. अहो
काही काय बोलताय? त्रास कसला त्यात? मंजू दीदी, तू ना उगाच टेन्शन नको घेऊ. गावात त्या लोकांना सवयच आहे असं बोलायची. त्यांना सवय कुठल्याही गोष्टीचा कुठं बी संबंध लावतात बघ. डॉक्टर, खूप दुखतंय का तुम्हाला? त्रास होतोय का? डॉक्टर, तुम्हाला लयच त्रास होत असेल ना तर आपण तालुक्यातल्या डॉक्टरकडे जाऊ आणि एक्सरे काढू. नाही नको, त्याची काही गरज नाहीये. अशी कशी गरज नाही? मग अशीच तर तुम्ही म्हणाले ना मला मुक्का मार लागलाय म्हणून. डिंपल, डॉक्टर तू आहेस का मी ठरवतो काय करायचं. तू जा दवाखाना उघड, मला आराम करायचा आहे. तुम्ही आराम करा, मीही जाते. नाही थांबा तुम्ही, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. डिंपल तू जा. वय जाती. डॉक्टर, ऍक्च्युली मलाच तुम्हाला विचारायचं होतं. नाही, मगाशी गावकऱ्यांसमोर तुम्ही म्हणालात की तुम्हाला फार काही लागलं नाहीये, पण तुमच्या या सगळ्या अवस्थेवरून वाटतंय तुम्हाला खूप लागलंय. प्लीज मला खरं खरं सांगा, खूप खूप लागलंय ना तुम्हाला? हो, ऍक्च्युली इथे बरगडाला लागलंय पायाला. मुद्दाम गावकऱ्यांसमोर मी काही बोललो नाही, म्हणजे उगाचच त्यांनी तुम्हाला दुष्ण दिली असते ना म्हणून. डॉक्टर, खरंच तुमचं मन किती मोठं आहे. हे सगळं माझ्यामुळे झालं. हा जो काही त्रास होतोय ना तो फक्त माझ्यामुळे तुम्हाला होतोय. तरी सुद्धा तुम्हाला माझीच एवढी काळजी. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर या सगळ्याला मला जबाबदार ठरवलं असतं. मला नाही ती दुष्ण लावली असती. आहो तसं नाही. डॉक्टर, हळू. उठायचंय का तुम्हाला? हळू हळू मागे बसा. एक मिनिट. आणि दुष्ण वगैरे काही नाही हो. तुम्ही चुकीचे असं तर मीही तुम्हाला बोललोच असतो, पण मला माहितीये ना तुमची काहीच चूक नव्हती. उलट मी. काय झालं डॉक्टर? इथे अचानक कळ आले. दाबून देऊ का? नको. नाही, दाबते ना, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. द्या हात तुमचा. बरं वाटतंय का? हो, बरं वाटतंय मला. मला काय झालं? सगळं अस्पष्ट दिसायला लागलंय. काय होतं डॉक्टर? कळत नाही मला काय. चक्कर. डॉक्टर, डॉक्टर काय झालं? डॉक्टर डोळे उघडा. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर काय झालं? अहो, उशीर झाला ना, तुम्हाला भूक लागली असेल, मी पटकन काहीतरी बनवते. राहू दे. कुठं होतीस एवढा वेळ? असं काय करताय? तुम्हाला सांगून तर गेले होते की वाड्यात चाललीये म्हणून. डॉक्टरांचा ऍक्सिडेंट झाला होता म्हणून त्यांनाच बघायला गेले होते. एवढा वेळ लागतो का फक्त बघून यायला? इथं मला चहा नाही, नाश्ता नाही. किती वाट बघायची तुझी? सगळं गाव त्या डॉक्टरांना आपलं समजतं ना, मग कुणीही थांबलास त्यांच्यापाशी. पण माझं तसं नाही ना ग. तुझ्याशिवाय माझं कोणी करणार नाही ना. इतकी साधी गोष्ट तुला कळत नाही का? हो, मला इतक्या वेळ थांबायचं नव्हतं, पण डॉक्टरांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून सगळे मलाच जबाबदार धरतायत म्हणून थांबावं लागलं. काय? या गावातील लोक काय येडी आहेत का? तुझ्याशी काय संबंध डॉक्टरांच्या ऍक्सिडेंटचा? संजू आणि डॉक्टर आपली जमीन बघायला गेले होते. येता येता त्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणून सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं आपल्या अपशकुनी जमिनीमुळे झालंय.
या गावातली लोक ना कुठल्या काळात जगतायत माहित नाही. येड्यांचा बाजार भरलाय नुसता. ऐका ना, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. मी डॉक्टरांना जमीन विकू नये म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी माझ्यावरती दबाव आणला. त्यामुळे पर्याय नसताना मला एक निर्णय घ्यावा लागला. कसला निर्णय? मी आपली जमीन डॉक्टरांना विकणार नाहीये. काय? मंजू, खूप गरज आहे आपल्याला पैशांची. अगं, डॉक्टरांना जमीन विकली नाही तर आपलाच तोटा आहे ना. दुसरा गिराईक मिळणार आहे का जमिनीला आत्ता? पैसे नाही आले, जमीन विकली नाही गेली तर आयुष्यभर असं सडत जगावं लागेल मला. एवढं कळत नाही का तुला? काय मग डॉक्टर, झालं का जेवण? हो, ताट तिथे ठेवलंय बघ. मग आता बरं वाटतंय ना तुम्हाला? डिंपल, अगं लगेच कसं बरं वाटेल मला? दुपारी तर ऍक्सिडेंट झालाय. हे इकडे सगळा मुका मार लागलाय. नंतर फार त्रास होतो त्याचा. बहुतेक आता पेन किलर खाल्ल्याशिवाय शांत झोपही नाही लागणार मला. डॉक्टर, मी गावातल्या लोकांकडून असं ऐकलं होतं तुम्ही मरता मरता वाचला. हो अगं, मरता मरता वाचलोय मी. बरं झालं तुम्हाला काय झालं नाही, नाही तर बिचाऱ्या मंजू दीदीचं जीण हराम केला असत्या गावातल्या लोकांनी. मूर्ख आहेत का आपल्या गावातली लोक? मंजू बद्दल काही काही वाईट साईड बोलत असतात. आता माझं हे असं होण्यात मंजुळाचा काय दोष? डॉक्टर, तुम्हाला खरंच मंजू दीदीची काळजी वाटत्या का आपलं उगाच मेरे सामने ड्रामा कर रहे हो? नाही म्हणजे गावातली लोक तिला बोलणार, मग ती बिचारी खचणार, मग तुम्ही तिला आधार देणार, मग तुम्ही तिच्या मजबुरीचा फायदा उचलणार. हे सगळं होऊ शकतं ना, म्हणून विचारलं. तू खूप बोलायला लागलीस असं वाटत नाही का तुला? असं मी विचारही म्हणत आणू शकत नाही. तूही तुझ्या डोक्यातून काढून टाक आणि प्लीज आता इथून जा बरं, मला आराम करू दे. जाते, पण डॉक्टर तुम्हाला तर गाडी नीट चालवता येते ना, मग असं कसं तुमचा ऍक्सिडेंट झाला? मी बरा झालोय की तुला गाडीवर मागे बसून तिकडे घेऊन जातो आणि पडून दाखवतो. पण प्लीज आता मला एकटं सोडतेस का? जा. हा ठीक आहे, जाते मी. तुम्ही आराम करा. हा, आत येऊ. झोपून झोपून कंटाळा येतोय. हे असं बेडवर झोपण्यात मजाच नाहीये. मंजूच्या खांद्यावर डोकं ठेवून आज काय छान झोप लागली होती. डिंपल, तुला खरंच वाटत असेल ना मी पैसा हरलोय म्हणून, पण तुला माहिती नाहीये मी ती जिंकायला सुरुवात केलीये. आज मी तिच्या कुशीत होतो, आता लवकरच मंजू इथे माझ्या मिठीत असेल. संजू, संजू. म्हणजे तू बस ना. नाही, राहू दे. तुला फार लागलं नाही ना रे? नाही लागला असता तर हे असं असतो का? मी वाईच खर्चटले फक्त, बाकी बरं आहे. मग डॉक्टरांना एवढं कसं लागलं? ती पुढे बसलं होतं त्यामुळे लागलं असेल. म्हणजे डॉक्टरांचं असं नको व्हायला पाहिजे होतं. माझ्या आयुष्यात काय चाललंय ना, मला काहीच कळत नाहीये बघ. मी सगळ्या आशा सोडून दिल्यात रे. म्हणजे आशा सोडून कसं चालेल? तू काळजी करू नकोस. डॉक्टर बरे झाले की आपण लगेच व्यवहार करून घेऊ. नाही संजू, मी ठरवलंय, मी माझी जमीन त्यांना विकणार नाहीये. हे काय चाललंय म्हणजे तुझं? डॉक्टरना जमीन विकली नाही तर तुझं कसं होईल पुढं? याचा तरी विचार कर. तुझ्या नवऱ्याचं ऑपरेशन कसं करणार आहेस तू? ते मला माहित नाही, पण मी माझ्या जमिनीमुळे त्यांचा जीव धोक्यात नाही घालू शकत.
त्यांना जर चुकून काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत.